तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. खरंच सांगा ना, माणूस ज्यावेळेला या जगाचा निरोप घेतं काय जाते हो त्याच्याबरोबर. शास्त्र म्हणताय ऐका, धनानी भूमोपस्वस्य गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीवयकः. कमावलेलं धन कुठं राहत आहे? इथंच राहत आहे. धनानी भूमो पस्वस्य गोष्टे, जे पशु पक्षी आहेत जे आपण कमावलेले आहेत ते कुठं राहतात? गोठ्यामध्ये राहतात. पस्वस्य गोष्टे भार्याग्रहद्वारे, पत्नी घरामध्ये राहते. देहस्थितायाम, सगळे आपले जे लोक आहेत ना, आपतोसुखी पाहुणे राहुणे मंडळी, हे कुठपर्यंत सोबतीत आपले. एकदा आपल्याला लाकडावर नेऊन टेकवलं, लगेच हात धुतले की मोकळे झाले महाराज. देहस्थितायाम, देह कुठपर्यंत आहे? एकदा लाकडावर ठेवलं की याचं अंजन मंजन संपलं. म्हणून माणूस जीवनभर जीवन जगत असताना बघा तुम्ही, आता सरासरी सगळ्यांची घरं कशी आहेत? सिमेंटचे आहेत. सगळ्यांच्या घराला काय केलेलं आहे? प्लास्टर केलेलं आहे, कलर सुद्धा मारलेला आहे, पुट्टी सुद्धा केलेली आहे. घरं चोपडे आहेत. घरं कशी आहेत? चोपडे आहेत. फरची कशी आहे? चोपडी आहे. हां, बाथरूम सुद्धा कसं आहे? चोपडं आहे. किचन सुद्धा कसं आहे? चोपडं आहे. पण शेवटचा तुमचा आमचा मुक्काम ज्या लाकडावर आहे, ते लाकड चोपडे आहेत का? नाही, ते लाकडं कशी आहेत? खणाळ आहेत. त्या लाकडावर ठेवल्या जात आहे ना, माणसाचा अंतकाळ अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. म्हणून राजा भरताने एकच विचार केला आहे, माझ्याबरोबर येणार काय? तुमच्या आमच्याबरोबर एकच गोष्ट येणार आहे, ते तुम्ही आम्ही केलेलं कर्म. का? कर्मानुगच्छन्ति जीवयकः. पाप कर्म करताल तर नरकाला जाताल, पुण्यकर्म करताल तर स्वर्गाचा भोग प्राप्त करताल, आणि पाप आणि पुण्य समान करताल तर नरदेहाची प्राप्ती तुम्हाला होईल. हे माणसाचं कर्म आहे. कारण शास्त्र सिद्धांत आहे, जे कराल तेच भराल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म करणार आहेत तसं तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले तेची भोगाले. त्या भरत राजाच्या राज्यातून वाहणारी आहे. कुलस्त्रिया तिथं पाणी भरणारे आहेत. जसं स्वर्गातल्या इंद्राचं राज्य आहे तसं महाराज राजा भरताचं सामर्थ्य आहे. सर्वस्वाचा त्याग केला आणि भरतानं मनामध्ये विचार केला, माझ्याबरोबर येणार काय? तुमचा आमचा विषय नाही हो. एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं रावण. आणि त्या रावणाकडं 7 कोटी घरं सोन्याची होती. किती? 7 कोटी घरं, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आणि त्या 7 कोटी घरात रावण राहत होता. सामान्य माणूस नाही, 7 कोटी घरं. 700 मणी तरी कोणाकडे आहेत का? बराबर हातवरी साधी मणी. आता मणी माहिती नाही तुम्हाला? बोलता बोलता तुमचं ठरलेलंच असते. कोणता मणी? फुटका मणी म्हणते. हां, मी ऐकले आता काल एक जणाच, ती बाईच नवऱ्याचं बायकोचं भांडण लागलं होतं. बाई म्हणली 13 वर्षे लग्नाला झाले, फुटका मणी घेतलाय का? मी गेलो आणि तिला म्हणलं, माय फुटका काय करायचं तुम्हाला? चांगला म्हणानं, जर फुटका मणी आला तर त्याला दोरा घालता येईल का? नाही, फुटक्या तोंडासारखं नाही म्हणलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे. आणि मग 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आणि तो रावण प्रभू रामचंद्राच्या हातून मरण पावला. रावण मेल्याच्या नंतर चंदनाचे लाकडं आणले, त्याचं प्रेत त्याच्यावर टाकलं. महान पतिव्रता मंदोदरी महाराज, ज्या 7 पतिव्रता आहे तिच्यामध्ये मंदोदरीचं नाव आहे. सीता, द्रौपदी, अहिल्या आणि मंदोदरी. मंदोदरी ज्यावेळेला आली, आपल्या नवऱ्याचं प्रेत चंदनाच्या शेळेवर पडलेलं आहे. रावण ब्राह्मण कुळातला आहे, रावण हिंदू आहे. मग हिंदू धर्माचा नियम आहे, माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या तोंडात काय टाकते? पाणी टाकते, पाणी पाजते, त्याला पाणी टाकतात. आणि रावण मृत्यूच्या थारोळ्यामध्ये पडलेलं आहे महाराज. त्याचं शेळेवर शरणावर त्याचं शरीर पडलेलं आहे, तोंडामध्ये पाणी टाकायचं आहे. पण नियम आहे, ज्या वेळेला एखादा माणूस मरतो त्यावेळेला त्याच्या तोंडात, दाढीमध्ये त्याच्या काय दिलं जातंय? सोनं दिलं जातंय, सोनं दिलं जातंय. जर गरिबी असेल, सामर्थ्य नसेल तर काय करतात? तुळशीचे पानं त्याच्या दाढीमध्ये देते. रावण मेले, त्याच्याकडे काही सोन्याची कमी आहे? मंदोदरी बाजूला उभी आहे.
राजा रावणाचं प्रेत पुढं पडलेलं आहे. आणि तितक्यामध्ये मंदोदरीनं राजा रावणाकडे बघितलं आणि एक राक्षस जिवंत आहे महाराज. सगळे राक्षस मृत्युमुखी पडलेत. आणि आल्याबरोबर आता रावणाचा अंत्यविधी होता. आणि अंत्यविधी करायला कोण आले? दैत्यगुरु शुक्राचार्य. कोण आलेत? दैत्यगुरु शुक्राचार्य. राक्षसांचे गुरु, त्यांचं नाव शुक्राचार्य. शुक्राचार्य नाही हा, शुक्राचार्य. आणि देवांचे गुरु, त्यांचं नाव बृहस्पती. दैत्यांचे दानवाचे गुरु महाराज शुक्राचार्य यांनी सांगितलं, मंदोदरी रावणाचा अंत्यविधी करायचा आहे, त्याच्या तोंडामध्ये थोडं सोनं टाकलं पाहिजे. मग मंदोदरीनं पाहिलं आणि काय म्हणू लागली, देवा सोन्याची काही कमी आहे आपल्याकडं? एका राक्षसाला बोलावलं आणि त्याला सांगितलं, आत्ताच्या आता लंकेमध्ये जा आणि काय करा, एक सोन्याचा तुकडा घेऊन या. रावणाचा जो सैनिक होता महाराज, जो राक्षस होता, त्यानं बघितलं मालकाचा अंत्यविधी, मालकाचं प्रेत पुढं पडलेलं आहे. अंत्यविधी जास्त काळ लांबवणं चांगलं नाही. आणि त्यानं महाराज लगेच पळत सुटला, लंकेमध्ये गेला, एक सोन्याचा तुकडा उचलला आणि लंकेकडे परत येणार इतक्या तिथे एक व्यक्ती आला आणि त्यानं धाड दिशी वडी मरी काय म्हणा, जय श्रीराम. तानकर हनुमंतराला पाहिल्याबरोबर तर महाराज दुमदुमले पाताळ, उठला प्रतिशब्द, थरथरले धरणीधर माणिला थेर. लगेच त्या दैत्यानं पाहिलं, थरथर कापू लागला. आणि थरथर कापल्याबरोबर हनुमंताला पाहिलं की काय म्हणू लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कारण हनुमंतानं त्या जंबू माळ्याच्या माळ्यात तिथं ना एकेकाला मारू मारू भजन शिकवलं होतं. राक्षस काय भजन करतात का हो? करतात? नुसते येऊन बसतात. काय काय तर टाळी सुद्धा वाजवीत नाहीत राक्षस. आपलं काही नाही याच्यात. हा, पंक्तीला पाहिलं ना, मग बघा दोन्ही हातानं सुरू असतंय. एकानं मीठ टाकतात, एकानं पोळीचा फुरका मारतात. हा, आणि राक्षसाला मारू मारू भजन शिकवलं होतं महाराज. आणि हनुमंताला पाहिल्याबरोबर त्यांना भजनाला सुरुवात केली. काय म्हणू लागला, रघुपती राघव राजा लगेच हनुमंतानं पाहिलं, भजन बंद केलं. का रे, सोनं कुठून येतोस? हो. ते राक्षस काय म्हणे हनुमंताला, ऐका ना, मला विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हणजे? माझ्या मालकाची लंका आहे. कोण म्हणू लागला? रावणाचा सैनिक, माझ्या मालकाची लंका आहे. हनुमंताने गदा हातामध्ये घेतली आणि काय म्हणतात, ऐका ना, तुझ्या मालकाची लंका नाही, तुझ्या मालकाची होती, आता तुझ्या मालकाची नाही. माझ्या मालकानं ती बिभीषणाला देऊन टाकली. आता लंका कोणाची आहे? ईशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य करणा हाती, कीर्ती दिगंती मिरविली. लंका कोणाला दिलेली आहे? बिभीषणाला दिलेली. टाक सोन्याचा तुकडा खाली. घेतलेला तुकडा त्यानं खाली फेकला आणि नाराज चेहऱ्याने ज्यावेळेला मंदोदरीच्या पुढाला, मंदोदरीला कळालं महाराजांना सोनं नाही आणलं. आणि मग मंदोदरीनं मागचा पुढचा विचार न करता आपल्या गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत होती, लगेच पोत तोडली. 5 सोन्याची मणी होते. एक मणी काढला, दैत्यगुरु शुक्राचार्याच्या हातात दिला. महाराज, हा मणी घ्या आणि माझ्या पतीचा अंत्यसंस्कार करा. शुक्राचार्याने मणी हातात घेतला आणि शुक्राचार्य म्हणले, एक सांग मला मंदोदरी, हा मणी तुला रावणानं केलाय का लग्नात माहेरकून मिळालाय? रावण माहिती आहे तुम्हाला का? सांगू? माहित नाही ना? ऐका, म्हणा म्हणा सगळ्यांनी, रा व न. चला आता त्याला उलट म्हणा. संक्रांत येऊ द्या. संक्रांत. रावण दिसत नाही का ते आल्यावर? 1 ग्राम जीवाला आराम. रावणानं केलाय का तुला माहेरकडून मिळालाय? मंदोदरीनं सांगितलं, रावणानं नाही केला, मला माहेरकडून मिळालेला मणी आहे. मंदोदरी, तुझ्या माहेरचं सोनं त्याला जमत नाही. आणि रावण जो जन्मभर सोन्याच्या घरामध्ये राहिला, अंतकाळाला त्याला गुंजभर सोनं सुद्धा मिळालं नाही. तुमचा आमचा 100 टन 200 टन ऊसाचा विचार करायचा नाही, हरभऱ्यावाल्यांचं नावच घ्यायचं नाही, गहू तर खायलाच पुरत नाही. ज्या रावणाकडे एवढी अचाट संपत्ती आहे,
त्या रावणाला सुद्धा काही बरोबर नेता आलं नाही. आणि मग भरताच्या अंतकरणामध्ये वैराग्य झालं, राज्यवैभवाचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या तीरावर झोपडी बांधली आणि तिथं परमात्म्याची साधना करू लागला. जशी सदी साधना फलद्रूप होऊ लागली, महाराज असं सांगतात, जिथं जिथं महाराज चांगलं होणार आहे, भगवान परमात्मा काही ना काही विघ्न आणल्याशिवाय राहत नाही. भरताचा अंतकाळ जवळ आला. एक दिवस एक गरबार हरणी जीवाच्या आकांतानं धावू लागली, तिच्या मागं वाघ लागलाय आणि त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी जीवाचा आकांत करू लागली. हरणी पळू लागली, हरणी पळू लागली. राजा हा भरत आपल्या दोन्ही डोळ्यांना बघू लागला. हरणी जीवाचा आकांत करू लागली, पळू लागली. पळता पळता गंडकी नदीच्या या तीरावरून त्या तीरावर उडी मारली आणि तिचं शरीर धाड दिशी खाली पडलं. आणि खाली पडल्याबरोबर जी गरबार होती, भीतीनं तिच्या पोटातला गर्भ नदीच्या पात्रामध्ये पाण्यामध्ये पडला आणि गर्भपात झाला. राजानं बघितलं, गेला राजा आणि त्या हरणाच्या पाडसाला पाण्यात पडलेल्याला उचलून आणलं. हरणी तर मरण पावली होती महाराज. कारण काय? हरीण जीवाचा आकांत करू लागली. तिची एकच इच्छा आहे, काय? मी मेले तरी काही हरकत नाही, मात्र माझं बाळ वाचलं पाहिजे. प्रत्येक हरणीची तिची इच्छा आहे. काय इच्छा आहे? की माझं बाळ वाचलं पाहिजे. आणि त्यावेळेला त्या बाळाला, त्या हरणाच्या पाडसाला राजानं आपल्या झोपडीमध्ये आणलं, त्याचा सांभाळ करू लागला. एका दिवसानं हरिण मोठं होऊ लागलं. थोडं मोठं झालं, 10-5 फूट झोपडीच्या बाहेरच खायला जाऊ लागलं गवत. मग 50 फूट, 100 फूट, आता 1 किलोमीटर मध्ये जाऊ लागलं. आता जंगलाच्या मधोमध जाऊ लागलं. आता जंगलाच्या पहिले तीराला जाऊ लागलं आणि वापस येऊ लागलं. एखाद दिवस जर त्या हरणाला यायला उशीर झाला तर राजाला हरणाची चिंता वाटायची. राजा वाट बघत बसायचा, माझ्या हरणाला वाघानं खाल्ला असेल का? माझ्या हरणाला सिंहानं खाल्ला असेल का? माझ्या हरणाला लांडग्यानं खाल्ला असेल का? असे मनामध्ये अनेक विचाराचे विकल्प येत होते. आणि मग एक दिवस राजाच्या जीवनामध्ये असा आला, ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता आणि राजाची आयुष्य मर्यादा संपली. ऐका, साधना एवढी कोणाची फलद्रूप होत नाही आणि ज्याची साधना फलद्रूप झाली त्याचं वर्णन केलं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. राजा भरतानं राज्यवैभवाचा त्याग केला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. आणि राजाचं मन त्या हरणामध्ये गुंतून राहिलं. राजाची आयुष्य मर्यादा संपली. राजाचं शरीर थंड पडू लागलं. राजाचे फक्त डोळे उघडे होते. पंच प्राणापैकी एक प्राण शरीरातून बाहेर निघू लागला. प्राण सगळे डोळ्यामध्ये आले. राजा भरताच्या डोळ्यातून आता प्राण निघणार आणि राजाचं शरीर मृत घोषित होणार. राजानं उघड्या डोळ्याने एकदा हरणाकडे बघितलं आणि राजाच्या मनात फक्त काय विचार आलाय, मी मेल्याच्या नंतर हरणाचं कसं होईल? काय विचार केलाय राजानं? मी मेल्याच्या नंतर हरणाचं कसं होईल? राजा विसरून गेला, ज्याच्यासाठी राज्यवैभवाचा त्याग केला, माझ्या मरणाचं कसं होईल? आणि राजानं हरणाचं कसं होईल? आणि राजाला प्राणवायू निघून गेला आणि राजानं आपले दोन्ही डोळे गच्च बंद झाले आणि राजाची प्राण ज्योत मालवली. परिणाम जन भरत राजा हरणी गर्भ गेला. जन भरत राजा हरणी गर्भ गेला. जडा भरत राजा हरणी गर्भा गेला. जडा भरत राजा. आपल्या भाषेमध्ये त्याला अंतकाळाची वासना जन्माला कारण झाली. राजा भरत हरणाच्या गर्भाला गेला. पूर्वजन्मीचं ज्ञान प्राप्त होतं. गंडकी नदीमध्ये तपश्चर्या केली आणि त्या हरणाच्या देहातून त्याला मुक्तता झाली. अंगिरस गोत्राच्या घरी ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला. त्याला 10 पुत्र आधीच होते, हा 11वा जन्माला आला. आणि याचं नाव सुद्धा योगानं भरतच ठेवलं. पण त्याला सगळे लोक काय म्हणायचे? जड भरत. कारण एका ठिकाणी बसला तर 4-4 दिवस उठायचा नाही. केस तर कधी विंचरायचे नाही. नारळाच्या जटाप्रमाणे त्याचे केस चिटकून पडले होते. अंगाला महाराज सगळं मळ चढलेला होता. वस्त्र सगळे जीर्ण झालेले होते. आणि त्याला एकच छंद होता, फक्त जेवणाचा.
कोणी जर जेवायला दिलं ना, काबाड कष्ट करायचा, धष्टपुष्ट शरीरानं होता, कधी कोणाबरोबर बोलायचा नाही, कधी कधी हसायचा नाही, कधी कोणाबरोबर त्याची मैत्री नाही, कोणी त्याचा शत्रू नाही, आणि तो कोणाबरोबरच बोलत नव्हता. त्याचं कारण काय? तर माऊली म्हणतात, जे असे असतात त्यांचं वर्णन असं केले, चातुर्य लपवी महत्व हरी आणि पिशेपणे मिरवी जगा माझी. हे का बोलत नाहीत? त्यांना माहीत आहे हे लोक बोलून बोलून काय बोलतात, काय बोलतात. जेवायला बसल्याच्या नंतर म्हणतात जेवा. आता जेवायला बसल्याच्या नंतर जेवा म्हणायची गरज आहे का होती? बसले कशाला? संध्याकाळी घरात बसलेले असू द्या, लाईट जाऊ द्या आणि अंधार पडू द्या, लगेच लोक म्हणतात लाईट गेली काय की. आता लाईट गेल्याशिवाय अंधार पडेल का? पडेल का? कारण काय? हे मृत्यूलोकीचे उफराटे. आणि भरत का बोलायचा नाही? त्याचं एकच कारण होतं, त्याला माहित होतं बोलायचं असेल तर काय बोललं पाहिजे? विठ्ठलच बोललं पाहिजे. करायचं असेल तर काय केलं पाहिजे? विठ्ठलच केला पाहिजे. कारण काय? म्हणतात जनाबाई महाराज, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलायचं असेल तर विठ्ठलच बोला महाराज. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल. कारण काय? प्रपंचातल्या गोष्टीमध्ये काही रस नाही. काय म्हणतात तुकोबाराय, काय सुका हे वाऊगे बोलता, ध्याता पंढरीनाथा सुख जोडे. त्या बोलण्यामध्ये काही मजा आहे का हो? कोण आले आणि कोण गेले आणि इकडं तिकडं, ह्याच्यामध्ये काही मजा नाही. म्हणून तो कोणाबरोबर बोलायचा नाही. काही डाकू लोकांनी, चोर लोकांनी त्याला फसवलं, बळी देण्यासाठी गेलं, देवीच्या मंदिरामध्ये नेलं, देवीची मूर्ती कंपायमान झाली, मूर्ती फुटली, अष्टभुजा देवी प्रगट झाली, सर्व चोरांचा निपात केला. कारण काय? परमात्म्याच्या अंतःकरणातून भक्ती करा. परमात्मा काय करतो? निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. कारण भक्ती त्याची कशी केली पाहिजे? भक्तायसे जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारोणी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अगाध निवाराया. आपल्याला काय वाटते माहिती आहे का? देवानं आपल्याला मदतीसाठी आलं पाहिजे. देवानं मदतीसाठी आलं पाहिजे ही भावना चांगली आहे, पण एक लक्षात घ्या ना, तुम्ही देवाचं काहीतरी केलं पाहिजे ना. काय काय म्हणते, आम्ही 4-4 तास कथा ऐकतो ना, कथा ऐकता पण जेवता बी ना का? नुसती कथा ऐकताना उठून जाता नाही ना. कथा ऐकलं लगेच त्याचा मोबदला आपण मिळवतो. आणि परमार्थ काय आहे? कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्माची फळाची अपेक्षा करून जी भक्ती केल्या जाते ती परमात्म्याला प्राप्त होत नाही. आणि मग त्या अंगिरस गोत्राच्या सुद्धा महाराज उद्धार त्याचा झाला. आणि असे राजा भरताला 3 जन्म घ्यावे लागले असं राजा भरताचं चरित्र महाराज सांगतात. आणि श्री शुकाचार्य राजा परीक्षिताला आता जी कथा सांगतात ती आहे